प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाते. श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभातेमध्ये या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 13 ऑगस्ट. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरुरीचे आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरुरी आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते. परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते तुम्ही आनंदाने करा. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे याचाही तुम्ही का नाही आनंद मानू शकत. पण परमात्मा आपली सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे. परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता. मग तुम्हाला देहाचा घरात विसर कधी पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले तर ती विशेष मनाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे त्यांनी नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान कशाला म्हणावे. उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. भगवंताच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. बोधवचन. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष. 13 ऑगस्ट. दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी, मंगळागौर पूजन. चांद्रमासातील शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी म्हणतात. प्रातःकाळी दुर्गेचे पूजन नामस्मरण करावे. सप्तशती चंडी पाठ याग करावा. घंटाळी मंदिरामध्ये दर अष्टमीला सामूहिक श्रीसुक्ताचे पठण होते. वेळ सायंकाळी 5 ते 6. आपणही यात जरूर सहभागी व्हावे. नवीन लग्न झालेल्या महिला मंगळागौर पूजन करतात. उपवास व रात्री जागरण करतात. मंगळागौरीचे खेळ खेळतात, गाणी म्हणतात. दुर्वाष्टमी. शिव पार्वती गणेश यांची दुर्वाने पूजा करावी. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.